नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। सध्या कोरोना रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचं प्रमाण वाढलंय। ज्या रुग्णांमध्ये डायबिटीज आहे किंवा आयसीयू मध्ये अधिक काळ उपचार सुरू असताना काळजी घेतली नाहीये अशा रुग्णांमध्ये याचं प्रमाण अधिक असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय। तसंच म्युकरमायकोसिस पासून संरक्षण करण्यासाठी कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आपल्या रक्तातील ग्लुकोजची पातळी नियमितपणे तपासावी असं सांगण्यात आलंय। बुरशी विरोधी प्रतिजैविक औषधांचा वापर फार विचारपूर्वक केला पाहिजे असंही नमूद करण्यात आलंय। एकूणच म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरनं सविस्तर गाईडलाईन्स जारी केल्या। कोरोनानंतर आढळलेल्या बुरशीजन्य घातक आजाराचं रुग्ण चंद्रपुरात आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झालाय। चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत म्युकरमायकोसिस आजाराचे 10 रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा हादरली आहे। अत्यंत घातक असलेल्या या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास हा जीव घेणा ठरू शकतोय। सध्या जिल्ह्यातील काही खासगी डॉक्टरांनी या आजाराच्या रुग्णांची पुष्टी केली आहे। त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना झालेल्या आणि मुक्त झालेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात पोस्ट कोविड ओपीडी सुरू केली आहे। तर राज्यात अनेक ठिकाणी म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत। चंद्रपूर पाठोपाठ आता अमरावतीतही म्युकरमायकोसिसचे रुग्ण असल्याचं समोर आलंय। अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या 10 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। त्यापैकी 4 रुग्ण हे बरे झाल्याची माहिती मिळते, तर खासगी रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे अधिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली। दरम्यान म्युकरमायकोसिसचा उपचार महागडा असल्यानं त्यावर मोफत उपचार होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। म्युकरमायकोसिस या रोगाचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले। वास्तव काय या न्यूज 18च्या वृत्तमालिकेनंतर रुग्णांची लूट थांबवण्यासाठी मंगळवारपासून प्रत्येक कोविड रुग्णालयात शासकीय कर्मचारी स्वतः हजर राहून बिल तपासणार आहेत। आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी या संदर्भात घोषणा केली आहे। कोविड रुग्णांची लूट रोखण्याचा हा जालना पॅटर्न राज्यभर राबवण्याचे आदेश टोपेंनी दिले। त्यामुळे आता कोविड रुग्णालयातील बिल तपासली जाणार। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे। प्लाझ्माची जादा दरानं विक्री करणाऱ्यांना दणका धुळ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। आता जादा दरानं विक्री करणाऱ्या ब्लड बँकेची चौकशी आदेश देण्यात आलेले आहेत। साताऱ्यात कोरोना बाधित रुग्णांच्या होणाऱ्या HRCT RT-PCR टेस्टच्या आणि प्लाझ्माच्या दरात होणारी लूट न्यूज 18 लोकमतने दाखवली होती आणि या बातमीची दखल घेत सातारा जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी संबंधित लॅबवर चौकशी करून कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे। न्यूज 18 लोकमतशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे। जिल्ह्यातील सर्व लॅब आणि ब्लड बँकांनी शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच लोकांकडून पैसे घ्यावे असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे। टेस्टसाठी जादा दर आकारल्यास कारवाई होणार आहे। सांगली महानगरपालिका आयुक्तांनी असा इशाराच दिलाय। दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असून लॅबचा परवाना रद्द होणार। कोरोनामुळे ज्या बालकांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी टास्क फोर्स गठीत करण्यात आलेत। महिला आणि बाल विकास विभागाकडून या संबंधीचा निर्णय जारी करण्यात आलाय। जिल्हा स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल समिती गठीत करण्यात येणार आहे आणि ज्या बालकांच्या पालकांचं निधन झालेलं आहे अशा बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके आता शोषणास बळी पडण्याची तसंच बालकामगार किंवा मुलांची तस्करी सारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। तर वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र कोविड संकटाशी लढतोय। या काळात कोविडचा संसर्ग वाढू नये यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली होती। त्यामुळे अनेक लोककलावंतांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत होतं। हे सर्व लक्षात घेऊन लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करत आहे। या संदर्भातील सर्व समावेशक प्रस्ताव लवकरच करण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली। राज्यातील लॉकडाऊन 30 मे पर्यंत वाढण्याचे संकेत देण्यात आलेले आहेत। कॅबिनेट बैठकीत राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय होणार आहे। अनेक जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर असल्याने लॉकडाऊन वाढवण्यात येण्याची दाट शक्यता आहे। राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे। राज्य सरकारनं 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊन घोषित केलाय। मात्र असं असताना अनेक जिल्ह्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना पाहायला मिळते। त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी अनेक जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात येण्याची शक्यता आहे।
नाशिक जिल्ह्यात 12 तारखेपासून पूर्ण लॉकडाऊन लावण्यात येणार आहे। 10 दिवसांसाठी हा कडक लॉकडाऊन असणार आहे। लॉकडाऊन दरम्यान सर्व दुकानं बंद राहतील। हॉस्पिटल्स आणि मेडिकल्स सोडून इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत। लॉकडाऊन दरम्यान कुणालाही रस्त्यावर फिरता येणार नाहीये अशी माहिती नाशिक मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे। कोल्हापूरमधील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता 2 दिवसात कडक लॉकडाऊनची घोषणा होणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। जिल्ह्यात साधारण 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन केला जाणार आहे आणि या काळात मेडिकल तसंच दुधाची दुकानं सोडून काहीही सुरू राहणार नाहीये। जिल्ह्यात सध्या मृत्यूदर वाढत असल्याने कडक निर्णय घेण्यात येणार आहे आणि दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी टास्क फोर्स मागवणार आहेत। त्यामुळे येत्या 2 दिवसात कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। बेळगावमध्ये आजपासून कडक लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे। पोलिसांकडून लॉकडाऊनच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू आहे आणि त्यासाठी कर्नाटक पोलीस रस्त्यावर उतरलेत। विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करताना दिसतायत। अनेक दुचाकीस्वारांना पोलिसांकडून लाठीचा प्रसादही मिळालाय, तर मेडिकल स्टोअर सोडून अगदी दुकानं पूर्णपणे बंद आहेत। मुंबईकरांना मोफत लस देण्यात येणार आहे अशी घोषणा महापौर किशोरी पेडणेकरांनी केली आहे। 50 लाख लशी ग्लोबल टेंडर मार्फत मुंबई महानगरपालिका खरेदी करणार आहे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली आहे। 2 दिवसात लस विकत घेण्यासाठी पालिका आयुक्त ग्लोबल टेंडर काढत असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। भाजपच्या शिष्टमंडळानं मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेऊन मुंबईकरांना मोफत लस देण्याची मागणी केली होती। त्यानंतर आता मुंबई पालिकेनं ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतलाय। आता मुंबईकरांना मोफत लस मिळणार आहे। अतुल भातखळकर आणि आशिष शेलार यांच्या वॉर्ड एकही लसीकरण केंद्र नसल्याचं दरेकरांनी आयुक्तांना सांगितलं होतं। तसंच टेस्टिंग कमी करून रुग्णसंख्या कमी दाखवू नका असंही आयुक्तांना सांगण्यात आल्याचं दरेकर यांनी म्हटलं। मुंबईच्या बीकेसी लसीकरण केंद्रावर पुन्हा गोंधळ दिसून आलेला आहे, कारण शनिवारी अनेक लोकांना सोमवारी लसीकरणासाठी या म्हणून टोकन देण्यात आलं होतं, पण आज मात्र जेव्हा हे नागरिक लस घेण्यासाठी आले तेव्हा त्यांना नोंदणी असल्याशिवाय लस मिळणार नाही असं सांगण्यात आलं। त्यामुळे लांबून आलेल्या नागरिकांच्या रागाचा उद्रेक झालाय आणि अनेकांनी लसीकरण केंद्रावर वादावादी देखील केली। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्यात 18 ते 44 वयोगट लसीकरणात फक्त 100 नागरिकांचं लसीकरण करण्यात येत आहे। मात्र इथं स्थानिक नागरिकांपैकी फक्त 4 ते 5 नागरिकांनाच लस मिळते, तर पुणे शहर आणि पिंपरीतील नागरिकांची संख्या जास्त असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। विशेष म्हणजे याबाबत पोलिसात तक्रारही देण्यात आली आहे। लसीकरणाच्या साईटमध्ये मोठ्या प्रमाणात फेरफार झाली असल्याची शक्यता नागरिक व्यक्त केली जाते। तर ग्रामीण भागातील अनेकांकडे साधे मोबाईल आहेत, ऑनलाईन पद्धतीने त्यांना नोंदणी करता येत नाहीये। ज्यांनी नोंद केली आहे त्यांचा नंबर लागत नाहीये। उलट पिंपरी पुण्यातील नागरिक दूरवर येऊन लस घेऊन जात असल्याचा आरोप त्यांनी केला। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लसीकरणासाठी मोठी गर्दी होते। शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। लसीचा तुटवडा असल्याने लोकांनी या ठिकाणी आपल्याला लस मिळेल या भाबड्या आशेने पहाटे 4 वाजल्यापासून रांग लावली होती। 10 वाजेपर्यंत थांबूनही लस मिळाली नसल्याने गोंधळ सुरू झाला। नंतर शिक्रापूर पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने लसीकरण पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं होतं। जळगाव जिल्ह्यात सर्वच लसीकरण केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या चित्र आपण पाहत होतो। वशिलेबाजी करत जळगाव येथील काही नागरिक जामनेर येथील लसीकरण सेंटरवर लसीकरणासाठी आल्याने स्थानिक नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं। जामनेर बाहेरील युवक लस घेण्यासाठी आले असता जामनेर लसीकरण केंद्रावर जळगावमधून आलेल्या युवकांना मारहाण करत लसीकरण केंद्राबाहेर काढल्याचा प्रकार समोर आलाय। यामुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता। कोरोनाचा कहर हा दिवसेंदिवस वाढत चाललाय। सामान्यांसोबत अनेक राजकीय नेत्यांनी देखील लस घ्यायला सुरुवात केली आहे, तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी देखील आज कोरोना विरोधातील कोवॅक्सिन ही लस घेतली। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने कोरोनाची लस टोचून घेतली आहे। आगामी इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराटने ही लस घेतली आहे। विराटने इंस्टाग्रामच्या माध्यमातून लस घेतानाचा फोटो पोस्ट केलाय। कृपया लस घ्या, सुरक्षित रहा असं विराटने सांगितलंय। विराट व्यतिरिक्त टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या पत्नीसह कोरोनाची लस घेतली आहे। त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट करत कोरोना योद्ध्यांचे आभार मानले।
यानंतर दिलासादायक बातमी आहे, कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे। राज्यात दिवसभरात 61,607 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत। तर दुसरी दिलासादायक बाब म्हणजे कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट झाली आणि 40,000च्या खाली ही कोरोना रुग्ण संख्या आली आहे। दिवसभरात 37,326 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। तर रुग्ण बरे होण्याचा जो दर आहे तो 86.97% आलाय। तर मुंबईत देखील कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे। दादर, धारावीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण संख्या कमी झाली आहे। धारावीत 9 तर दादरमध्ये 4 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। रुग्णवाढीचा दर हा 0.44% घसरल्याने मुंबईकरांना काहीसा का होईना पण दिलासा मिळाला आहे। यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांचं कौतुक देखील केलंय। दरम्यान पालकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घ्या असं आवाहन महापौरांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलेलं आहे। संभाव्य तिसऱ्या लाटेत कोरोनाचा धोका लहान मुलांना असल्यानं मुलांची काळजी घेण्याचं आवाहन तज्ज्ञांनीही केलंय। दरम्यान लहान मुलांसाठी असणाऱ्या टास्क फोर्सनं खासगी डॉक्टरांनाही याबाबतचं मार्गदर्शन केलंय। मुख्यमंत्र्यांनी लहान मुलांशी साधलेल्या संवादात टास्क फोर्सनं डॉक्टरांना उपचार पद्धतीवरून मार्गदर्शन केल्याचं कळतंय। नाशिकमध्ये रुग्णांची फरफट होत असल्याचं चित्र समोर आलंय। रुग्णालयाच्या दारात रुग्णाचा मृत्यू झालाय। वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। दरम्यान नाशिकमध्ये सातत्यानं अशा घटना घडतायत। कोरोना निगेटिव्ह असताना देखील रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळालेला नाहीये। मुलीनं आपल्या वडिलांना रिक्षामधून घेऊन अनेक रुग्णालयात धावाधाव केली, परंतु त्या मुलीला अखेर अपयश आलंय। चंद्रपुरात तब्बल 1.25 महिन्याच्या लॉकडाऊन काळात पहिल्यांदाच रस्त्यावर अँटीजेन टेस्ट केली जाते। शहरातील वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस अधीक्षकांसह मोठा पोलीस फौजफाटा हा तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट करतायत। 1 एप्रिलपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील मेहा हे पूर्ण गाव तापाने ग्रासलेलं आहे। या घटनेनंतर आरोग्य विभागाची चमू गावामध्ये दाखल झालाय। तर गावात दवंडी पिटवून नागरिकांना स्वतःची तपासणी करून घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। सध्या 50हून अधिक नागरिकांवर तापासाठी उपचार करण्यात येत आहेत। गावातील लोकांची अँटीजेन चाचणी देखील करण्यात येते। गावात आतापर्यंत 10 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय। तर मेहा हे गाव पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील गाव असल्याने आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होते। कोरोनाबाधित रुग्णांचा मानसिक तणाव कमी व्हावा यासाठी कोविड केअर सेंटरमध्ये नियम पाळून संगीत वाजवलं जात आहे। यावेळी गाण्याच्या तालावर रुग्ण तणावमुक्त होऊन फिरकताना पाहायला मिळाले। अगदी तरुणांसोबतच वयोवृद्ध रुग्णांनीही गाण्याच्या तालावर ठेका धरला होता। त्यामुळे बीडमधील शारदा कोविड केअर सेंटरचा कोरोनावर मात करण्यासाठी संगीत पॅटर्न फायदेशीर ठरतोय। तर गडचिरोलीत अवैध कोविड सेंटर चालवणाऱ्या 2 नामांकित डॉक्टरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। देसाईगंज शहरातील कब्रस्तान रोडवरील डॉक्टर मनोज बुद्धे आणि डॉक्टर बनसोडे या दोघांच्या खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळण्यात येत होते। दरम्यान स्थानिक प्रशासनाने या दोन्ही रुग्णालयात छापा टाकून कारवाई केली आहे। या दोन्ही रुग्णालयांचे डॉक्टर असलेले डॉक्टर बुद्धे आणि डॉक्टर बनसोड या दोघांवर आज देसाईगंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। गेल्या 8 तारखेपासून जामनेर शहरातील बाजारपेठेतील दुकानं उघडली जात आहेत आणि तेव्हा हे व्यवहार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा सवाल उपस्थित होतोय। ज्या दुकानांना नगरपालिकेने यापूर्वी सील केलं होतं अशी ही दुकानं आता बिनदिक्कतपणे उघडी आहेत, ज्यामध्ये कपड्यांची दुकानं, सलून, किराणा दुकानांचा देखील समावेश आहे। त्यामुळे शहरात प्रचंड प्रमाणात गर्दी बघायला मिळते। मात्र यावर प्रशासकीय अधिकारी बोलण्यास तयार नाहीयेत। तेव्हा कोरोनामुळे आणखी परिस्थिती हाताबाहेर गेली तर जबाबदार कोण असेल असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आज बीड शहरात रस्त्यावर आणि मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे। गेल्या 24 तासात तब्बल 1295 नव्याने कोरोना बाधित आढळून आले तर 19 जणांचा मृत्यू देखील झालाय। जिल्ह्यात रुग्णांची संख्या 12,000च्या पुढे आहे। जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करतंय, मात्र मृत्यूदर कमी करण्यात जिल्हा प्रशासनाला अद्यापही यश मिळालेलं नाही। तर जालन्यात बेकायदेशीर सिलेंडर साठा असलेल्या गोदामावर धाड टाकण्यात आली आहे। FDA, तहसीलदार आणि सदर बाजार पोलिसांनी
ही संयुक्त कारवाई केली आहे। कोरोना काळात होत असलेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील गरीब शाह बाजारातील एका गोदामावर धाड टाकून बेकायदेशीर सिलेंडर साठा जप्त करण्यात आलाय। गरीब शाह बाजार येथील जैन यांच्या गोदामात एफडीए तहसीलदार आणि सदर बाजार पोलिसांच्या संयुक्त पथकाने रविवारी मध्यरात्री ही कारवाई केली आहे। या कारवाईत 40 जम्बो सिलेंडर्स तर 9 लहान सिलेंडर्स असे एकूण 49 संशयित सिलेंडर्स जप्त करण्यात आले। कोरोनावर इलाज म्हणून प्लाझ्मा थेरपीकडे पाहिलं जातं। शासनाकडून देखील प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन वारंवार केलं जात आहे। तर आवश्यक स्टाफ आणि इतर यंत्रणा उपलब्ध नसल्याने उस्मानाबादमध्ये मात्र प्लाझ्मा थेरपी बंद असल्याचं प्रशासनाने सांगितलं। पुण्यातल्या वाकड या ठिकाणी बेकायदेशीररित्या रेमडेसिवीर इंजेक्शन बाळगणाऱ्या 3 जणांना अटक करण्यात आली आहे। एकूण 21 इंजेक्शन जप्त करण्यात आले असून वाकड पोलिसांनी ही कारवाई केली। सांगोल्यातील शिक्षकाच्या निधनानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नातेवाईकांची विचारपूस केली आहे। घेरडीमधील शिक्षक प्रमोद माने हे पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकमध्ये कर्तव्यावर होते। त्याच दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती। सोबत घरातील आई, वडील, मावशी यांनाही संसर्ग झाला होता। या संसर्गाने त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आज मृत माने यांच्या भावास फोन करून विचारपूस करून धीर दिला। तर वर्ध्यातले आमदार रणजित कांबळेंनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। कोरोना रुग्णसंख्या वाढते, इथं लॉकडाऊन असताना शाळेत अँटीजेन आरटीपीसीआर तपासणी शिबिर घेतलं गेलंय। त्यावरून देवळीचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। आमदार कांबळेंनी देवळीच्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप आरोग्य अधिकाऱ्यांना केला। तर सोलापुरात पाण्यासाठी शेतकरी आपापसात भिडलेले असल्याची घटना पुण्यामध्ये समोर आलेली आहे। पाण्यासाठी सोलापूर आणि इंदापूरचे शेतकरी आपसात भिडले होते। विशेष म्हणजे मंत्री दत्ता भरणे यांच्या समोरच शेतकऱ्यांमध्ये वादावादी झाली आहे। तर उजनीचं पाणी 5 टीएमसी पाणी इंदापूरला देण्यावरून वाद झालाय। सोलापूरचं एक थेंबही पाणी इतरांना देणार नसल्याचं मंत्री भरणे यांनी सांगितलं। खरीपाच्या पेरण्या तोंडावर आलेल्या असताना राज्यात पीक कर्ज वाटप ठप्प आहे। कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे पीक कर्ज वाटप होऊ शकलेलं नाहीये, त्यामुळे राज्यातला शेतकरी हवालदिल झालाय। पीक कर्ज मिळालं नाही तर पेरणीसाठी लागणारी बियाणे, खतं कशी विकत घेणार आणि पेरणी कशी करणार हा शेतकऱ्यांसमोरचा मोठा प्रश्न आहे। शेतीचा हा पतपुरवठा झाला नाही तर राज्यातल्या शेतकऱ्यांसमोर गंभीर आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं। त्यामुळे सरकारनं तातडीनं पीक कर्ज वाटपाची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। त्यात लॉकडाऊन वाढण्याचा सरकारनं निर्णय घेतल्यास पीक कर्ज वाटप कधी आणि कसं होणार या प्रश्नानंही शेतकऱ्यांना ग्रासलाय। औरंगाबादमध्ये मुंडन आंदोलन, पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे घेण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली। मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालाची होळी करत बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालेला आहे। केंद्र आणि राज्य सरकार विरोधात तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त केला जातोय। येत्या काही दिवसात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी नाही लावला तर आता न्यायालयाच्या निकालाची होळी आम्ही केलेली आहे, मात्र नंतर आमदार आणि खासदारांची होळी करू असा इशारा देखील बीडमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं देण्यात आला। कोविड-19 संसर्ग काळात विदेशातून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत भारतात येते। आज नौदलाची INS त्रिकंड युद्धनौका फ्रान्स देशाने कतारमधून उपलब्ध करून दिलेली 40 टन वैद्यकीय मदत घेऊन मुंबईत दाखल झाली आहे। तर मुंबईच्या नौदल तळावर या युद्धनौकेतील सर्व वैद्यकीय मदत उतरवली गेली आहे। या वैद्यकीय मदतीमध्ये कोविड-19 संसर्ग बाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनने भरलेले 2 क्रायोजेनिक टँक आहेत। या 2 टँकमधील 40 टन ऑक्सिजन कोविड-19 संसर्ग बाधित रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला ICCच्या एप्रिल महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आलेलं आहे। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेच्या सर्व स्वरूपात बाबरने नेत्रदीपक अशी कामगिरी केल्याचं आपण पाहिलं आणि त्याने आफ्रिकेविरुद्धच्या 3ऱ्या वनडेत 94 धावांची खेळी केली आहे। या खेळीमुळे त्याला 13 रेटिंग गुण मिळालेत। या गुणांसह त्याने भारताच्या विराट कोहलीला मागे टाकत एक दिवसीय क्रमवारीत पहिलं स्थान मिळवलंय। आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 274 धावांचा पाठलाग करताना 26 वर्षीय बाबरने 103 धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिलं।
कोलकाता नाईट रायडर्सचे गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर अहमदाबादमधील क्वारंटाईन कालावधीनंतर चेन्नईला परतले। हे दोघे आयपीएलचा 14वा हंगाम सुरू असताना कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते। त्यानंतर हे दोघे अहमदाबादमध्ये आयसोलेशनमध्ये होते। श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यावर आहे। आतापर्यंत त्याने कसोटी, एकदिवसीय आणि आयपीएल क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे। मात्र मलिंगाने अद्याप आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीला निरोप दिलेला नाहीये। गेल्या वर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी या दिग्गज गोलंदाजाने आपल्या देशासाठी अखेरचा टी20 विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती। मला देशासाठी ही शेवटची स्पर्धा खेळायची आहे असं मलिंगाने म्हटलं होतं। एका खुनाच्या घटनेप्रकरणी ऑलिम्पिक चॅम्पियन कुस्तीपटू सुशील कुमारच्या अडचणीत वाढ झाली आहे। दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे। छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या भांडणात 23 वर्षीय कुस्तीपटू सागर राणाचा मृत्यू झाला। या प्रकरणात सुशील कुमारचं देखील नाव समोर आलंय। तर पोलिसांनी अलीकडेच त्याच्या घरावर छापा टाकला होता, पण सुशील फरार आहे। सुशीलसह इतर 20 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। आणि यासोबतच स्पीड न्यूज मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।